बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। तारण्या मागन बुद्ध आले जन्मात, विश्व तारण्या मागन बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले महामाया क्षणभर थांबुनी, प्रभात वेळी बनी लुंबिनी, महामाया क्षणभर थांबुनी, शांती सुखाचे या, शांती सुखाचे या अवनीवर जीवन येऊ द्या, शांती सुखाचे या अवनीवर जीवन येऊ द्या, विश्व तारण्या मागन बुद्ध आले जन्मात, विश्व तारण्या मागन बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात। वृक्षाचा मोह तो पडता, फांदीला त्या धरून ओढता, शाल वृक्षाचा मोह तो पडता, फांदीला त्या धरून ओढता, निसर्गाच्या हवेत भरला कुंदन वासुवास, निसर्गाच्या हवेत भरला कुंदन वासुवास, विश्व तारण्या मागन बुद्ध आले जन्मात, विश्व तारण्या मागन बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात, बुद्ध आले जन्मात।
होता वेदना आखली मनी सौख्य साधना पुत्र जन्मता दिला भासे जणू तिथे आकाश पुत्र जन्मता दिला भासे जणू तिथे आकाश विश्वतारण्या मागण मानो बुद्धू आले जन्मात विश्वतारण्या मागण मानो बुद्धू आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्धू आले जन्मात बुद्ध आले जन्मात हर्षद बालक बहु तेजस्वी दयावंदिती अति तपस्वी हर्षद बालक बहु तेजस्वी दयावंदिती अति तपस्वी बुद्धास लागे वार्थून कसलिया बुद्धास लागे वार्थून कसलिया विश्वतारण्या मागण मानो बुद्धू आले जन्मात विश्वतारण्या मागण मानो बुद्धू आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्धू आले जन्मात बुद्ध आले जन्मात वैशाखी पुनवेला घडला ऐका गा इतिहास वैशाखी पुनवेला घडला ऐका गा इतिहास विश्वतारण्या मागण मानो बुद्धू आले जन्मात विश्वतारण्या मागण मानो बुद्धू आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्धू आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्धू आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात धम्मदीप हा मानवतेचा धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 हा वंदना 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 हा वंदना 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 बुद्धं शरणं मंत्रमहान बुद्धिवंत होऊया धम्मं शरणं तंत्रमहान नीतिवंत होऊया बुद्धं शरणं मंत्रमहान बुद्धिवंत होऊया धम्मं शरणं तंत्रमहान नीतिवंत होऊया संघं शरणं व्हा बलवंत संघं शरणं व्हा बलवंत प्रबल करी तनुमना महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 हा वंदना 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 हा वंदना वंदना वंदना
वाटी घ्याव ती कोणी हा? वाटी वाटी माहिती ना ठेव खिरी तिकडे ठेवून हात लावली पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरुळ आले. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरुळ आले. अष्टगाथा मंगलमय ते पावित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती. जग जिंकुनी झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे.
कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. लिहिले कुठेच नाही हा माझा धम्म आहे. निर्वाण पदानंतर या जगी स्तूप आहे. लिहिले कुठेच नाही हा माझा धम्म आहे. निर्वाण पदानंतर या जगी स्तूप आहे. भीमदूतास कळले ते सन्मित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चरित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. तथागताची मधुर वाणी, तथागताची भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. थोडा अंतर घ्या इथून. यही भारत की शान है. बुद्धाचे हे मूलतत्व. समता शांती बंधुत्व बुद्धाचे हे मूलतत्व. जग में बुद्ध का नाम है. यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है. यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम. मुसलमानांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा संघाचा शेर आहेत ना बरोबर. बद्दल बोलतील. पाठीमागचे येणारे उपासक प्रकारे सगळ्यांनी बसून शांत शांत. महिला मंडळ बोलायचं नाही. सर्वप्रथम आपण भिक्खू संघाच्या हस्ते बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करणार आहोत.
या ठिकाणी बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प आणि हाराने टिक्कू संघाच्या हस्ते बुद्ध आणि बाबासाहेबांना आपण लावून टाकू तिथं. पुष्पार्पण माल्यार्पण पुष्पार्पण होत आहे. सर्वांनी मोठ्याने घोषणा द्यायची. तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान बुद्धाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय भिक्खू संघांनी त्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. आज आपण कोणत्या निमित्ताने उपस्थित आहोत, सर्वांपर्यंत पॉम्पलेट पोहोचलं असेल, वाचलं असेल, माहिती झालं असेल. तर आज या प्रसंगी पूज्य भदंत हेमानंदजी महास्थवीर यांचं स्वागत या प्रसंगी सुभाष वाकळे हे करतील. सुभाष वाकळे समोर येतील आणि पूज्य भदंत हेमानंदजी महास्थवीर यांचं स्वागत करतील. समोर इकडं बघा, इकडं काका इकडं बघा. त्यानंतर पूज्य भदंत शरणानंदजी महास्थवीर यांचं स्वागत करणारे प्रकाश बनकर. आणि आज भंतेजींचं चरित्र आपण प्रकाशित करणार आहोत, विमोचित करणार आहोत. असे पूज्य भदंत आमचे गुरुजी शेषराव गुरुजी, शेजवळ गुरुजी ते स्वतः प्रत्यक्ष समोर येतील आणि भंतेजींना पुष्पगुच्छ देऊन इकडं बघा. ओके, थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित पूज्य भदंत हेमानंदजी महास्थवीर आमचे सुदत्त गुरु या ठिकाणी मंगलमोदी भंतेजींचं देखील स्वागत या ठिकाणी होत आहे. विश्वाचे वैज्ञानिक क्रांतीचे शांतीचे अग्रदूत भगवान बुद्धाचा, देवाना प्रियदर्शी सम्राट अशोकाचा, देवाना प्रियदर्शी सम्राट अशोकाचा, क्रांतिकारी राष्ट्रमाता जिजाईचा, क्रांतिकारी राष्ट्रमाता जिजाईचा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रपिता क्रांतिकारी शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, राष्ट्रपिता क्रांतिकारी शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय असो. मोठ्याने म्हणायचं. माता क्रांतिकारी शिक्षण सम्राज्ञी सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो. राष्ट्रमाता क्रांतिकारी शिक्षण सम्राज्ञी सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो.
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. बोधिसत्व विश्वरत्न क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व विश्वरत्न क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सुभेदार रामजी आंबेडकरांचा विजय असो. सुभेदार रामजी आंबेडकरांचा विजय असो. क्रांतिकारी राष्ट्रमाता भीमाईचा विजय असो. क्रांतिकारी राष्ट्रमाता भीमाईचा विजय असो. क्रांतिकारी राष्ट्रमाता रमाईचा विजय असो. अग्रदूत भगवान बुद्धाचा मानवतावादी बौद्ध धम्माचा बुद्धिवादी बौद्ध धम्माचा विज्ञानवादी बौद्ध धम्माचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा मानवता सुखी करणाऱ्या भिक्खू संघाचा भारतीय भिक्खू संघाचा जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या धम्मध्वजाचा जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या धम्मध्वजाचा देणाऱ्या धम्मध्वजाचा हे महाराज करे पुकार हे महाराज करे पुकार जग में मानवता भारताची पालो पाली जग में नाम है भारत की शान है भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा केलेला कार्यक्रम आहे. ईश्वरनेन सह पंचशीलं धम्मं याचामि गत्वा शीलं देथमे भन्ते तृतीयंपि तृतीयंपि ईशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथमे भन्ते ईशरणेन पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथमे भन्ते तं वदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि द्वितीयंपि संघं तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि पानातिपाता विरमणि सिक्खापदं
समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि संपादित साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा धम्मं याचामि अनुगमं कृत्वा शीलं ते तमे भन्ते संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि प्रतिज्ञादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि नाट्यगीतवादितविसुखदर्शना मालागन्धविलेपनधारणमण्डलविभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि वेरमणि सिक्खापदं समादियामि इमानि अष्टांग सिक्खापदानि समादियामि इमानि अष्टांगशिलानि सिक्खापदं समादियामि सिक्खापदानि इमानि अष्टांगशील
सिक्खापदानि साधु 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 शरणेन सत्यं अष्टांग समनागतं शीलांगेन सम्पादेत आता सामुदायिक वंदनानि चिररत्न वंदनांचे आणि पूजा भगवतो नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविद्वानुत्तरो विद्यासम्मसारथि तथा देवमन्त्रानमस्यामि बुद्धा बुद्धा नागता पशुपन्ना जय बुद्धा अहं वन्दामि तत्पदा नास्ति मे शरणं मन्यं बुद्धो मे शरणं वरं मे पञ्चो वरोत्तमं बुद्धे लोकहितो दोषो बुद्धो समदूतं मम बुद्धो रक्षणं सम्बोधिमागस्यनन्दज्ञानो लोकौत्तमवचां प्रणमामि बुद्धाम् अपश्यतां वेदितभूमिन्योनिते अतुपन्याचये सम्माहं वन्दामि सत्पदा यात्य मे शरणं मह्यं जम्बो मे शरणं वरं मे तेन सत्यवच्चेन तस्मादोऽस्मि भवन्तु मे अथाङ्गिकार्यपस्वजनानमुत्थप्रवेशाय उद्युकोऽनद्वयं सन्धिकरोपरि ज्ञानि कोशं प्रणमामि नमः सुपरिपन्नो भगवतो सावकसंघो सुपरिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपरिपन्नो भगवतो सावकसंघो सामेतिपरिपन्नो भगवतो न्यायं लोकसारि संघं कीर्तपरिसंघोऽस्मदुतां ममान् यं केन्द्यरचनं लोके विद्यतिर्विधा पुत्ररचनं सङ्घसमं नस्ति तस्मादोत्थि भवन्तु मे सङ्घो विदुर्लभामि मोक्षम् उपं विलायते अचारितं मे कारो तथायाति प्रसन्नशीतलं शुद्धं पानीयं मधुरं इमं पूजे मे पूजयस्स लोकनाथस्तारिणो अधिवासे पुनो पञ्चे पानीयं परिकल्पितम् अनुकम्पम् उपादाय पतिगण्यातुमुत्तमम् गन्धसंभारयुक्तेन धूपेन सुगन्धेन पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम् सपपापविशुद्धस्सानं च गुणधारिणो नमामि लोकनाथस्य धूपेन सादरम् अहं गन्धेन पूजयामि तथागतम् ते सत्त्वापवरं धम्मं पापमाकण्डनाशकं सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि लोकनायकम् घनसारपतितेन दीपेन तमदं सिनाति लोकदीपसम्बुद्धं पूजयामि कीर्तितं चारिकरातु महाबोधिबुद्धरूपं सकलं सदा पुण्यन्तं
चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु मां परां देवो वत्सतु कालेन सत्सम्पत्तिहेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धार्मिको कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कृतं अजयं खममे वन्दे भूरि पुण्यतता कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कृतं अजयं खममे वन्दे भूरि पुण्यतता कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कृतं अजयं खममे वन्दे भूरि पुण्यतता दीर्घायु दायकं सप्पदुःख विनाशाय वे निब्बाणचन्द्रिके द्वितीयं तृतीयं तो अत्र गच्छन्तु देवता सत्कम्मां राजं भनामहे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो ज्ञानार्थपिण्डिकसारमे अर्थकोऽन्यतरा देवता पिकण्ठाय रत्यापिकण्ठवन्ना केवलकप्पं जेतवनं उभासे त्वायेन उपसङ्कमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं अट्ठासेकमन्तं चिताकोसा देवता भगवन्तं गाथाय जभासे बहुदेवा मनुष्या च मङ्गलानि अचिन्तयो अखङ्कमना सुप्तानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवना च बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानां एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च कथपुण्यता च सम्मापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहुसत्यं च शिप्पं च विनयो च सुचेकितो सुभाषिता च यावाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितुपत्तानं पुत्रजं च एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च सङ्गवानवज्ञाने माने एतं मङ्गलमुत्तमम् आरतिविरति पापमद्यपाना च संयमोपमादो च एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सन्तुति च कथन्नुता कालेन तथा समन्यानं च दर्शनं कालेन धम्मसाक्षात्था एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं चार्यसख्यानदर्शनं निब्बाणसच्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् पुट्टसलोकधम्मेन चित्तं यस्सनकं पतिरशोकं विरतं हेमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि कत्वाना सब्बत्यमपराजिता सब्बत्यसोत्तिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति एतेन सत्यवत्येन सोत्थिते तु सर्वदा एतेन सत्यवत्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो करणीयमट्टकुशलेन यं तं तं पदं अभिसमे च सखो च सुजो च स्वचो च समुदानतिमानि
Santo sako cha subaro cha pake cho cha sallau kavate santindriyo cha nipako cha pagapo le swananu giddo Nasakudang samacare sinke naminno payo pavadenyo sukino vakeni Unto sabbe satta bhavantu sukhi sattam charam nisinyo vasayano vayavatassa vigatamit Ekam saking aditya brahma mettam viharam idamaho Dittin chanuppakamma silavadasanena sampanno kame suvinaya kedam nahi jatu vasanyang punareti Etena satyavadyena sottite hotu sabpada Etena satyavadyena sabba dukkha sabba bhaya sabba rogo vinasatu Etena satyavadyena hotu te jaya mangalam Sakkatva dhammaratanam osadam uttamam varam parilahu passamanam dhamma te jena sot Yasantu padava salvedha putyaratanam buddha samam natyata Sotti bhavantu te Ratanang dhamma mangalan chayo chamana ko sakuna sasado papa ko dusubi akantang dhammanu bhavena vinasamentu yang nimitang avamangalan chayo chamana ko sakuna sasado papa Sabbe Buddha, Sabbe Dhamma, Sabbe Sangha Balapatta Pachekanam Chayam Balang Arahantanam Chateje Narakkam Bandhami Sabbaso Sabbe Buddha, Sabbe Dhamma, Sabbe Balapatta Pachekanam Chayam Balang Arahantanam Chateje Narakkam Bandhami Sabbaso Sabbe Buddha, Sabbe Dhamma, Sabbe Sangha Balapatta Pachekanam Chayam Balang Arahantanam Teje Narakkam Bandhami Sabbaso Akasata Jabhummata Devanaga Mahedika Punyantang Anumoditva Kantu Buddha Sasanam Tirang Rakkantu Dhamma Desanam Tirang Rakkantu Tvang Sada Devo vassatu kalena sassa sampati hetu ca pito bhavatu loko ca raja bhavatu dhammiko सर्व उपासक उपासिका आज आहे 19 तारीख मार्गशीर्ष पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिनी माझा जन्मदिवस आलेला आहे आणि आपण सर्वांनी तो जन्मदिवस साजरा करू लागला आहे तर हा माझा 90वा म्हणजे जन्मदिवस आहे म्हणजे आयुष्याची अभिवृद्धी बालीमध्ये त्याला काय म्हणतात आयुष्याची अभिवृद्धी म्हणजे सतत त्यांच्या आयुष्याची अभिवृद्धी होत राहो वाढ होत राहो वाढ हा मराठी शब्द आहे पाली भाषामध्ये वाढ हा शब्द नाही दुसरी गोष्ट आपण हा जो जन्मदिवस साजरा केला तो मी एवढा काय मोठा फार ज्ञानी आणि फार मोठा जागतिक कीर्तीचा भिक्खू नाही मी साधारण अल्पबुद्धीचा भिक्खू आहे तेव्हा आता सर्वांना सूचना आहे की उपासकाने 5-5 मिनटं ज्यांना बोलायचं त्याने बोलावं आणि भिक्खूनेही आपल्या वेळेचं भान ठेवून बोलावं सर्वांनी कुठल्याही समाजाचा असो केवळ आपल्या समाजासाठी आम्ही केले नाही आम्ही 4 मुलं होतो तर आम्ही काय करायचं की त्याचा शोध घेण्यासाठी जसं म्हणजे CID खातं करतं त्याप्रमाणे आम्ही नाना प्रकारचे भेष घेऊन त्याचा शोध करायला लावणाऱ्याचा डावं चांगलं उजवा हात मोडायचा आणि केलेल्या लोकांचाही डावं चांगलं उजवा हात मोडायचा याच्या पलीकडे आम्ही काय करतो पोलीस आमच्या म्हणजे हे
सर्व म्हणजे पोलीस अंदाजा 15-10 वर्ष यांच्या आम्ही बापालाही सापडलो नाही CBIच्या. आणि मग आम्ही कोर्टात गेल्यावर जजने विचारल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगत होतो, न्यायदेवते, अन्यायाचा प्रतिकार करणं हा गुन्हा आहे का आपल्या कायद्यात? काय म्हणाला? अन्यायाचा प्रतिकार करणं हे गुन्हा आहे का? नाही. मग हे पोलीस का आम्हाला आणतात? आम्ही अन्यायाचा प्रतिकार करतो. आम्ही कुणावर अन्याय, अत्याचार किंवा कुणाच्या चोऱ्या माऱ्या अशा प्रकारचं कुठलंही काही करत नाही. जा, तुम्हाला कोर्टाने निर्दोष सोडून दिलं अशा प्रकारे. आणि शेवटचा 22वा खटला माझ्या चिवरवरला आहे. म्हणजे हायकोर्टात गाजलेला आणि सुप्रीम कोर्टात जिंकलेल्या खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली हे पुस्तक मी 8 दिवसापासून हे करीतो. त्याच्यानंतर आपल्या UPचे ललितसिंह यादव आले मुंबईला 6 डिसेंबरला. त्यांना मी वाचून दाखवलं. म्हणले बंटीजी मी याचा हिंदी अनुवाद करू का? तर म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग त्यांनी हा हिंदी अनुवाद केला आणि त्यांच्यावरही खटले झाले. मग त्यांना हे सुप्रीम कोर्टातून निर्दोष सोडण्यात आले. पुन्हा मी त्याचा मराठी अनुवाद केला आणि पुन्हा नंतर कोर्टात दाखल केल्यावर शरद पवार हा मुख्यमंत्री होता आणि त्याच्यानंतर सुधाकर आपला नाईक हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळात तर मी त्यांना जाऊन भेटलो, काढून घेतो काढून असा थापा मारायला लागलं. तर म्हणलं यांच्या कशाला आपण ह्याच्यात जायचं? म्हणून मी स्वतः 2 वकील लावले आणि वकील बनायले. बाबा कशाला? हे सगळं खोटंच आहे म्हणते. कारण हे काही सत्य पण नाही. पण आता लोक काय म्हणतात ना, ते खोटं बोल पण हां असा प्रकार आहे. म्हणजे मग मी म्हणलं तुम्ही केस घेता का? मी स्वतः चालू नाही मी ऑफिस म्हणून जे पूर्वीच्या ब्राह्मण घराण्यातून मुसलमान झालेला आहे तो वकील दिला.